नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, जलियनवाला बाग स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 13 एप्रिल रोजी जलियनवाला बाग स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बलेंद्र शाह हे नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4, UPSCचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अजय कुमार हे UPSCचे अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 5, 26वे केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अरविंद पानगडिया हे 26वे केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 6, हरिश्चंद्रगड हे उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अहिल्यानगर. हरिश्चंद्रगड हे उंच शिखर अहिल्यानगरमध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कर्नाळ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्याची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर हा सर्वात जास्त तालुके असलेला प्रशासकीय विभाग आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी अबोली. अबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9, चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जळगावमध्ये. चांगदेव हे गरम पाण्याचे झरे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 10, वाघ हा भारतातील राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1972 मध्ये वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 11, धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नाशिक. धुळे हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भाट्टे. भाट्टे इथे महाराष्ट्र नारळ संशोधन केंद्र आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हणले जातात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जळगाव. जळगाव जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हणले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पुणे जिल्ह्यामध्ये. तोरणा व पुरंदर किल्ले हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 15, दिना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रश्नाचे उत्तर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16, आंबा घाट हा खालीलपैकी कुठून कुठे जाताना लागतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कोल्हापूर आणि रत्नागिरी
या घाटातून जात असतो, त्यामुळे आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातून जात असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17. देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी इंद्रायणी. देहू आळंदी तीर्थक्षेत्र हे इंद्रायणी या नदीच्या काठी वसलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बुरशीचे उदाहरण आहे. पेनिसिलियम हे बुरशीचे उदाहरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागवली जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20. मराठी भाषेची शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणले जातात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 मध्ये झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे 1 मे 1999 रोजी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23. गीतांजली हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हे काव्यसंग्रह आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. संसदेची 1 वर्षातून किती अधिवेशन होतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 2 वेळा. संसदेची 1 वर्षातून 2दा अधिवेशन होत असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यापैकी किती मणके मानेत असतात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 7, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यापैकी 7 मणके मानेत असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27. जनगण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी गायले गेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1911 मध्ये गायले गेलेले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 28. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी साहित्य. बुकर पुरस्कार हा साहित्य या क्षेत्राशी दिला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29. पपई आंबा या फळामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी अ जीवनसत्व पपई आंबा या फळामध्ये सर्वात जास्त असतं, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 5. महाराष्ट्रात सध्या 5 जिल्ह्याचा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.